श्री गणनायकं गजमुखं मोरे नमस्कार मित्रांनो, मी अमर मटकर पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज आहे आमच्या वेळगावची त्रिपुरारी पौर्णिमा। तर या त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आम्ही आता चाललोय आमच्या वेळगावची आई जुगाई देवी आहे ना, तिच्या मंदिरामध्ये आम्ही चाललोय। तर मित्रांनो, ही त्रिपुरारी पौर्णिमा आहे ना, अख्ख्या पंचक्रोशीमध्ये वेळगावची जी त्रिपुरारी पौर्णिमा आहे ना, ती अतिशय प्रसिद्ध आहे। आणि मित्रांनो, त्याचप्रमाणे या वेळ गावातील सर्व गावकरी मंडळी तसेच सर्व रहिवाशांनी ही संस्कृती पूर्वीपासून जोपासत आली आहे। तर मित्रांनो, ही संस्कृती आणि ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा मी आज तुम्हाला या माझ्या ब्लॉगद्वारे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन। तर चला मित्रांनो, आता आपण जाणार आहोत आपल्या वेळगावच्या आपल्या आई जुगाईच्या मंदिरामध्ये। तिथेच हा सर्व कार्यक्रम आपल्याला बघायला मिळणार आहे। मित्रांनो, यामध्ये एक आकर्षक असं आकर्षण म्हणजे प्रत्येक गावाचा एक म्हणजे प्रत्येक वाडीचा एक झेंडू असतो। तो झेंडू या त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव आहे ना, रात्री 12 वाजता आपला होतो। तर तेव्हा हे सर्व झेंडू असतात ना, ते वाडीवाईज असे मंदिराच्या भोवताली नाचवले जातात। तर हा माहोल आहे ना, खूप बघण्यासारखा असतो। तर मित्रांनो, मी हे सर्व माझ्या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर मित्रांनो, प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतोय। पाहू शकता, हे आपला मटकरवाडीचा झेंडू। आता हा झेंडू असा म्हणजे नॉर्मली आहे, त्याच्यानंतर आपण खाली गेल्यावर त्याला फुग्याने सजवणार आहोत। हे बघा, ह्याला बोलतात झेंडू। आणि हे बघा, ह्या साईडला आपली सगळी पब्लिक आहे। हे बघ, हे आम्ही सरपंच आहे। सरपंच ड्रेसिंग बघा, एकदम कडक ड्रेसिंग मारली। आमचा हा आका गोळा आहे बघा। ड्रेसिंग तुम्ही पाहू शकता, बघा एका ड्रेसिंग बघितलं तुम्ही येडावल। हा, हे बघ, अजू एका ड्रेसिंग बघितलं तर तुम्ही। हे बघा, आज ऐकणार नाही, चोच पकडणार। हे बघा, आता झेंडू सोडत नाही आहे, लालपर्यंत राहा। तर चला मित्रांनो, आता आपण थेट भेटणार आहोत आपल्या जुगाई देवीच्या मंदिरामध्ये आणि तेथील सर्व माहोल आहे ना, तर मी तो तुम्हाला दाखवणार आहे। तर मित्रांनो, हे बघा, आपण आता चाललोय झेंडू घेऊन। हे बघा, हा अभि आहे। नमस्कार, कसा आहेस? मस्त, मजेत मजेत। तर मित्रांनो, आता आम्ही आलोय बघा गावदेवीच्या मंदिराजवळ। चल, ग्रामस्थ पंचमंडळी हलताय किती?
काय तुम्ही स्टॉल लावलाय का? स्टॉल लावलाय? तर मित्रांनो पाहू शकता या साईडला आहे तिकडे नवीन आपल्या दुकानं बघायला भेटतील. इकडे आहे ना तुम्हाला खेळणी लाडू वगैरे सर्व अशी दुकानं भेटतील. लहान पोरांच्या खेळणी आणि लाडू तुम्हाला दाखवू इथे. काहीतरी एवढी गर्दी जास्त गर्दी आहे इथं. काय इथं आपलीच पब्लिक दिसते इथं. काय रे काय हे काय एवढा बरा काय केलं? लाडू हा लाडू घेतला किती घेतलं? स्टॉक लिमिटेड आहे. लिमिटेड स्टॉक आहे मित्रांनो. पाहिजे तेवढा लुटलो. लिमिटेड स्टॉक आहे इकडं. हा पैसे नाही दिलं. इकडे कल्टी मारा इकडेच कल्टी मारा. ही सगळी आपली पब्लिक आहे बाई. हे बघा तर मित्रांनो या यात्रेचं एक वैशिष्ट्य म्हणजे इथले जे लाडू असतात ना ते लाडू कोणाच्या वाट्यालाच येत नाहीत. त्याच्यामुळे पाहू शकता एवढी गर्दी आहे ना. बघा लाडू बघा मित्रांनो लाडूसाठी एवढी गर्दी आहे इकडे. लिमिटेड स्टॉक अवेलेबल आहे. लिमिटेड स्टॉक आहे का मित्रांनो? हे बघा मित्रांनो लाडू बघा लिमिटेड स्टॉक आहे. फुल ऑन पब्लिक. ही बघा इकडे आरी आहे. ए तू कधी आली? काय हरवली की काय मेल्यामध्ये? कधी आली? सकाळी आली. मजा आली सगळ्यांनी शॉपिंग केली. आणि किती स्टॉक किती उडवलं? भोलाबाई शॉपिंग केली. भोलाबाई नुसता नोटी उडवतो आहे. आता 400 शॉपिंग केली. किती शॉपिंग भोलाबाई? पैसे बघा राज पैसा. हे बघा मला किती शॉपिंग कितीची शॉपिंग केली? 200ची शॉपिंग. पैसे कमवला. तू नाही घेतला? त्या आल्यापासून एकच स्टाईल आहे तुझी नाचतोय का? पैसा नाही. बोला बाय ओके. मित्रांनो क्राऊड बघू शकता. तुम्हाला आहे ना आमच्या त्रिपुरारी पौर्णिमेला जेवढे पण स्टॉल लागलेत ना ते मी तुम्हाला स्टॉल दाखवतो काय. हे बघा या ठिकाणी बघा स्टॉल एक लागले. हा सिटी मारा. हा सरळ आहे सरळ. नाव काय तुमचं? नाव काय आहे? चिबडे आहे का? ठीक आहे. काकीने एकदम मस्त असा स्टॉल लावलाय बघा महिलांसाठी. आणि हे बघा तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो त्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही इकडे आहे मंचुरियन पॅटीस. हे बघा इकडे असे रेडी केले जातात आणि इकडे असे विकले जातात बघा. इकडे आहे मंचुरियन पॅटीस वगैरे आहे. हे आमचे चिबडे काका एकदम भारी वारकरी पेशावमध्ये आपल्याला इकडे भेटलेत. कशात? बरं आहे ना. या ठिकाणी तुम्ही एक शॉप पाहू शकता. या ठिकाणी आहे ना तुम्हाला लहान मुलांची खेळणी आहेत आणि लेडीज लोकांचे दागिने वगैरे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील बघा. हे बघा लहान मुलांसाठी खेळणी आणि लेडीज लोकांसाठी हे बघा दागिने. आता आपल्या समोर राजचा डान्स आहे. वा कोणता आहे डान्स? डान्स कोणता आहे? डान्स एकदा हा हा हिपहॉप आहे का? वा रोयाचा एक डान्स होतो. चल फुल पब्लिक एकदम आपली एकदम हे पायर आहे बाबा. हे बघा एकदम चहा. आता तुम्हाला चहा दाखवतो बघा. चहा गरमागरम चहा. गरमागरम चहा. एकदम गरमागरम चहा. मित्रांनो बघा एकदम स्पेशल चहा या ठिकाणी गाडी यांचा स्टॉल आहे.
हे भावाने आणलं. पाहू शकता आपला प्रसाद दादा पण आला आहे यात्रेमध्ये आणि फुल एकदम ही गावकरवाडीची पब्लिक आहे सर्व. चल असं जाऊ आता. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तरी आपल्या वाडीचं दुकान आहे. हे आपल्या वाडीतलं चंददाचं दुकान. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही लहान मुलांसाठी ही खेळणी आहे तिकडे. लक्ष्मी कौस्तुभ पारिजातकसुरा धन्वन्तरी चन्द्रमा गावस्वा मधुभासुरेश्वरतो रम्भादिदेवाङ्गना अश्वसप्तमुखं विषं हरिदनो शङ्खो मृतं चाम्बुदे रत्नानीव चतुर्दशं प्रतिदिनं कुर्यात् सदा मङ्गलं शुभमङ्गलम्. गणनायकं गजमुखं मोरेश्वरं श्रीगिरं बल्लाळं मुरुडं विनायकमणं चिन्तामणि देवुरं लेनाद्रिं गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरम् ओधरं ग्रामो रामगण सौचितं गणपति कुर्यात् सदा मङ्गलं शिवमङ्गलम्. आले लग्नघटी समीपनवरा घेओनिया वागरा योक्ते मधुपर्क पूजन करा अंतस्फटा ते दरा दृष्टा दृष्ट न करणे दोघे करावी उभी वाजंत्रे बहुगल बला न करणे कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल सावधान सुलग्न सावधान तदेव लग्नं सुजं तदेव तारंबलं चंद्रबलं तदेव विद्यां पुत्राणाति बाजूला करा. केल्या होत्या ते संभाळ. पाहू शकता आपले प्रमुख कार्यकर्ते आहेत आपले हे दादा आहेत आणि आमचे भाऊजी. पण झेंडू तयार केला होता ना त्या झेंडूला आता फुग्याने सजवलं जात आहे. तर हा आपल्या वाडीतला झेंडू आहे आपल्या मटकरवाडीचा. पाहू शकता या ठिकाणी बाहेर सर्व सजवलं जात आहे. आपला आता धडाडीचे कार्यकर्ते आपला मेन आमचा. आता कोण नाही मेन, आता प्रवीण मटकर मेन आहे आमचा. बाकी सर्व चिल्लर पार्टी आहे आमची. आणि आता बघा हा एक होणार आहे सध्या. फुगा बाय फुगा. हा
मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, या बघा हे असे फुगे लावले जातात. हा आहे कडेवाडीतला झेंडू. हे बघा कडेवाडीला जाईल इकडे. हे बघा आपला मित्र आहे गुरव. हा गुरवचा झेंडू आहे बघा, काय क्वालिटी असा सजवलाय त्यांनी. हा बघा हे आहेत कड्यातले सर्व कार्यकर्ते. मी नाही गुरव आमचा. अरे गुरव, अरे ते कापूस तरी दिसू दे. एवढा चापून चोपून लावलंय, काय भारी लावलंय बघा मित्रांनो. बघा हे बघ ही लखन आली. व्यवस्थित सुटलं नाही पाहिजे, कोणाचं सुटलं नाही पाहिजे. मित्रांनो या साईडला पाहू शकता, हा एक कडेवाडीतला झेंडू. ही सर्व संपूर्ण आहे कडेवाडीतली गँग. आणि पाहू शकता अतिशय सुंदर असा त्यांनी झेंडू सजवलाय. एकही कापूस दिसत नाही, पूर्ण बलूनने पूर्ण झेंडा सजवलाय. आणि हे बघा आपला अजून फायनल, आपला अजून लेट आहे पण आम्ही थेट देणार. आमचा मामा आलाय. ए दिलबर दिलाचा आमचा संतोष मामा, दिलबर दिलाचा ए जैवला गे जीवाचा आमचा संतोष मामा. मित्रांनो या साईडला पाहू शकता आपल्या मटकरवाडीचा झेंडा आता नुकता तयार झालाय. तरी आपल्या ही मटकरवाडीची संपूर्ण पब्लिक आणि आपला हा झेंडा पाहू शकता इकडे. तर ही आपली संपूर्ण पब्लिक. तर प्रवीण दादा, या आपल्या त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त काय सांगू शकशील? आम्ही पारंपरिक आतापर्यंत वारवळणापासून चालली त्रिपुरा पौर्णिमा वर्षानुवर्षे जास्त औषध जास्त वाढत चालले आहे. तरी चालत आली ही परंपरा गावाची, वेळ मोरगाव या गावची. तरी ही जी वर्षानुवर्षे उत्सवाचा वाढत चालला आहे, या असाच उत्सव वाढत जावो ही आई जुगालीची प्रार्थना करतो आणि हा उत्सवाला शुभेच्छा देतो. थँक्यू. महेंद्र भाई तू काय सांगशील? अभिजित भाई तू काय सांगणार आहे आपल्या त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त? आम्हाला खूप आनंद होतोय. तुला नेहमीच आनंद होतो भाई. आणि अल्ताबाई तू काय? मस्त वाटते ना? कडक आनंद गगनात मावे ना. बोला बाई काय सांगशील तू? 6 महिन्यांनी आज गावाला आलोय. 6 हो माय गॉड. बघा याचा आनंद बघा भाई, आनंद बघा. दावड्या बाय काय सांगशील तू? आता आम्हाला जरा मस्त वाटतंय. मस्त. गावाला काय ठाव ठिकाण नाही तरी पण गावाला सुट्टी काढून आलो. ओ भाई सरपंच तुम्ही काय सांगेल? कामाला सुट्टी नाही भेटली तर आम्ही गावून सुटाले इथं. तर मित्रांनो पाहू शकता त्रिपुरारी पौर्णिमेला कोणाला सुट्टी नाही, कोणाला सुट्टी नाहीये. तरी पण सुद्धा वेळात वेळ काढून सगळे जण आले. काय पण करा भाई, कोकण करे भाई, कोकण करे कामावर काढा नाही तर काय पण. आजीला कायमची सुट्टी. मजा आली माझा. तर मित्रांनो हा माहोल तुम्ही बघताय ना, सर्व आनंद माहोल आता चालू आहे. आता थोड्याच वेळाने आपली त्रिपुरारी पौर्णिमा चालू होणार आहे. आणि या ठिकाणी पाहू शकता तुम्ही हे असे झेंडे सजवले जातात. आणि 12च्या नंतर जे समोर तुम्हाला दीपमाळ दिसते ना, या दीपमाळीला दिवे लावून आपली त्रिपुरारी पौर्णिमा स्टार्ट करणार आहे. तर काही क्षण उरले आहेत आपल्या त्रिपुरारी पौर्णिमा सुरू होण्यासाठी. तर हे बघा आपली छोटी कंपनी आहे इकडे, पाहू शकता तुम्ही.
दिवे तयार केले जातात। टिपूर पाजलतो त्यावेळी हे दिवे जे आपली दीपमाळ आहे ना त्यावरती हे लावले जातात। पाहू शकता या ठिकाणी। तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकतो आता दीपमाळ पेटवली जाते आपली। हे बघा इकडे खास त्रिपुरारी पौर्णिमा बघण्यासाठी काकू एकदम घाटकोपरवरून आले। या ठिकाणी पाहू शकता आता दीपमाळ आहे ना दिव्याने अशी सजवली गेली। आधी पंत्या लाव तिकडली घेऊन पहिली आणि नंतर आता बस बाकी गेलं तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आता हे जे काकडे आहेत ना हे काकडे पेटवण्यासाठी आता इकडे लाईन लागली। हे बघा पाहू शकता। हे बघा काकडे पेटवण्यासाठी लाईनीमध्ये उभे आहेत। साईडला तुम्ही पाहू शकता जे आता आपल्या काकडे आहेत ना त्या काकड्याची जी वात आहे ना ती वात आता तेलामध्ये इथे बुडवली जाते। त्याच्यानंतर ते काकडे आपण पेटवले जाणार आहेत। ते या ठिकाणी तो आता काही काम चालू आहे। हे बघा हे आहे तेल आणि याच्यामध्ये काकड्यात जी वात आहे ना ती तेलामध्ये बुडवून
त्याच्यानंतर मग ते काकडे पेटवली जाते.
पेरणीला काय झाला सरपंच पेटकाला पेटकाला काय अरे आधी
सिंगल सिंगल सिंगल
Gracias.